नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काही महत्त्वाच्या कामाच्यामुळे मी केरळमध्ये आलेलो आहे आणि पण इथं आलेलं असताना आज एक बातमी बघायला मिळाली, की नाशिकचे एक शिवसैनिक आहेत, बाळा दराडे आणि त्यांनी राहुल गांधींचं तोंड आम्ही काळं करू नाशिकला आले तर आणि सावरकरांची बदनामी सहन करणार नाही वगैरे वगैरे अशी त्यांनी बडबड केली आणि नाही तर दगडफेक करू त्यांच्या कॉन्वॉयवरती. तर आणि दुसरी एक बातमी आहे, की आज राहुल गांधींनी पुण्याच्या न्यायालयात सात्यकी सावरकरवरती खोटं शपथपत्र दाखल केलं. न्यायालयाचा वेळ वाया घालवला आणि मानहानी केली. या 3 गोष्टींसाठी सात्यकी सावरकरवरती राहुल गांधींनी आज एक दावा दाखल केला आहे. त्याची 12 जूनला सुनावणी होणार आहे. तर ही पण एक मोठी गोष्ट सांगायची होती. आजच म्हणजे दया याचनेचे ज्यांना मी मर्सी बेगर म्हणतो, त्यांची आज जयंती आहे आणि म्हणून कदाचित बाळा दराडेंना असं वाटलं असेल, की आपण याच्या निमित्ताने काहीतरी प्रसिद्धी मिळवून घेऊया आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. तर पहिली गोष्ट तर बाळा दराडेंनी मी नाशिकचाच आहे. मी नाशिकला आल्यानंतर बाळा दराडेंनी मला भेटावं किंवा मी बाळा दराडेला भेटायला जातो आणि मी सगळी कागदपत्र सावरकरांची जी काही आहेत, ती दराडेंना दाखवतो, की बघा सावरकरांचं काय म्हणजे एकूण सगळे राजकीय आणि व्यक्तिगत हे दोन्ही गोष्टींमध्ये काय चरित्र होतं आणि खरोखर इंग्रजांच्या कशा याचना केल्या होत्या आणि ते जी इंग्लिशमधली पत्र आहेत ती कदाचित बाळा दराडेला माहीत नसतील तर म्हणजे कळणार नाही. तर ती त्याचं मराठी भाषांतर करून पण मी त्याला सांगायला तयार आहे, की बाबा यांनी या दया याचनेचे जे अर्ज केले आणि दया याचनेची जी भीक मागितली, 6 वेळेला व्यक्तिगत दया याचनेचे अर्ज दिले. त्याच्यानंतर बरं त्याच्या सब्जेक्टमध्ये क्लेमेन्सी पिटिशन म्हटलंय. म्हणजे आज आणखीन एक तो कुठलातरी ए-बी-पी माझावरती काहीतरी एक शो बघितलेला चालू होता आणि त्यात कोणतरी एक आहेत जोग म्हणून. ते सांगतात, की मर्सी नावाचा शब्दच कुठे वापरलेला नाही. तर आता मग एक तर त्यांना इंग्लिश येत नसावं. म्हणजे त्याच्यात क्लेमेन्सी पिटिशन असंच ते पिटिशन आहे. करताना सब्जेक्टमध्येच लिहिताना आणि क्लेमेन्सी म्हणजे मर्सी. तर मर्सीसाठी म्हणजे दया याचना त्यांनी केलेली होती. 6 वेळेला त्यांनी दया याचनेचे अर्ज दिले. 3 वेळेला त्यांच्या भावाने दिले, 3 वेळेला वहिनींनी दिले आणि 3 वेळेला पत्नीने दिले. असे एकूण 15 दया याचनेचे अर्ज आहेत. आता हे 15 दया याचनेचे अर्ज 15च्या 15चं भाषांतर करून मी बाळा दराडेला दाखवायला तयार आहे. आणि हे एकात त्यांचं भागणार नसेल तर 15च्या 15 दाखवीन. पण मग त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना जर व्हिज्युअलायझेशन करता येत असेल, डोळ्यासमोर चित्र उभं करता येत असेल, तर त्यांनी कल्पना करून पाहावी, की सावरकर कसे होते. "व्हेअर एल्स विल धिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सिफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट." म्हणजे हा वाट भरकटलेला वेडा मुलगा, हा मायबाप सरकारच्या दारामध्ये दयेची भीक मागणार नाही, नाहीतर कुठे मागेल? असं सावरकरांनी त्या अर्जांमध्ये लिहिलेलं आहे. आणि पुन्हा खालती सह्या, "आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट." मी तुमचा सर्वात आज्ञाधारक गुलाम बनण्याची तुमच्याकडं भीक मागतो. असंही त्यात खालती लिहून त्याच्या खाली सही. असे त्यांचे अर्ज आहेत. ते सुटल्यानंतर या सगळ्या दया याचनांचे अर्ज सुटल्यानंतर केल्यानंतर ते जेव्हा ह्याच्यातून सुटले अंदमानमधून म्हणजे 4 जुलै 1911ला ते अंदमानला पोहोचले आणि मे 2021ला ते सुटले तिथून. तर 9 वर्ष 10 महिने अंदमानमध्ये होते. त्या 9 वर्ष 10 महिन्यात हे 15 मर्सी पिटिशन्स त्यांचे झाले. आल्यानंतर ते त्यांना येरवड्यात ठेवलं होतं. येरवड्याला सामान्य कैदी म्हणून 3 वर्ष तिथे होते. त्या 3 वर्षात सुद्धा 21 ते 24 या 3ही वर्षात ते इंग्रजांबरोबर सतत पाठपुरावा करत होते आणि नंतर इंग्रजांच्या सर्व अटी शर्ती मान्य करून, की मी कधीही राजकारणामध्ये भाग घेणार नाही, मी कुठल्याही राजकीय वक्तव्य करणार नाही, तुमच्या सगळ्या अटी मी मान्य करेन वगैरे असं सगळं मान्य करून ते 24 साली त्यांना रत्नागिरीला पाठवलं. आता रत्नागिरीला जरी त्यांना असं म्हणतात सगळे त्यांचे भक्त संप्रदायातले, की नजरकैदेत ठेवलं. तर ते नजरकैदेत वगैरे काय नव्हते. बंगला त्यांना राहायला दिलेला होता आणि जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगी
घेऊन त्यांना बाहेर जाण्याची सुद्धा परवानगी होती. त्या काळात ते भारतभर गेले. म्हणजे त्या 24 ते 37 या कालावधीमध्ये सावरकर भारतभर गेले आणि सगळीकडे प्रवास केला. अगदी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये आले होते, रत्नागिरीला गेल्यानंतर. आणि काळाराम मंदिरामध्ये नागरिकांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पैशाची थैली वगैरे दिली होती आणि अशी वेळोवेळी त्यांना पैशाच्या थैल्या सगळीकडून मिळत होत्या सावरकरांना. आणि 37 साली ज्यावेळेला प्रांतिक निवडणुका झाल्या, तर प्रांतिक निवडणुका झाल्यानंतर त्यांनी काय म्हणतो आपण, त्या काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. त्यावेळेला मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेसनी सावरकरांची 37 साली त्यांच्या नजरकैदेच्या याच्यातून सुटका केली, पूर्णपणे त्यांना मुक्त केलं. दरम्यान 1923 साली त्यांनी येरवड्यामध्ये असतानाच हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ही भारताची व्याख्या, नागरिकत्वाची जी व्याख्या केली, त्यात ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत असेल तोच भारतीय. म्हणजे त्यांना मुसलमान भारतीय म्हणून मान्य नव्हते. त्याच्यानंतर त्यांना ख्रिश्चन मान्य नव्हते, त्यांना ज्यू मान्य नव्हते, त्यांना बुद्धिस्ट सुद्धा मान्य नव्हते. असा सगळा तो काळ झाला आणि त्याच दरम्यान त्यांनी 33ला चित्रगुप्त या टोपण नावानी पुस्तक लिहिलं आणि त्या चित्रगुप्त नावाने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वतःला वीर ही पदवी स्वतःला देऊन टाकली. आणि त्याची 37ला दुसरी आवृत्ती आली, त्याच्यानंतर 41ला तिसरी आवृत्ती आली, 48ला चौथी का पाचवी आवृत्ती आली. त्या 48च्या आवृत्तीमध्ये त्यांनी सांगितलं चित्रगुप्त म्हणजे मीच, अशी ती गंमत. तर त्यांनी स्वतःलाच वीर म्हटलेलं होतं. तर हा एक त्यातला भाग. आणि बाकी तर हेडगेवार त्यांना भेटायला गेले, बाशी मुंजे त्यांना भेटायला गेले. त्यावेळेला त्यांनी ती सगळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची प्रेरणा दिली. मग त्याच्यातून RSS स्थापन झाला. नथुराम गोडसे 1925 साली रत्नागिरीमध्ये RSSचा प्रचारक म्हणून तिथं आलेला होता. तर तो हिंदू महासभेचं पण काम करत होता. सावरकर 37 साली हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर अहमदाबादला जो अधिवेशन झालं हिंदू महासभेचं, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत ठराव म्हणून पास केला, की भारत हे हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहे, हे एक राष्ट्र असूच शकत नाही. अशा आशयाचा त्यांनी तिथं प्रस्ताव ठराव म्हणून पास केला हिंदू महासभेचा. तर द्विराष्ट्राचा पाया हा त्यांनी, फाळणीचा पाया हा त्यांनी जन्माला घातला. म्हणून मी त्यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता असं म्हणतो, सावरकरांना. तर हा सगळा इतिहास जो कोण तो बाळा दराडे आहे, त्याला समजावून सांगण्याची माझी तयारी आहे. ते समजून घेण्याची कुवत आणि क्षमता आहे की नाही त्यांनी हे पाहून घ्यावं. आणि बाकी त्याचं जे काय म्हणणं आहे दगडफेकीन आणि काळं फासीन वगैरे, तर राहुल गांधी समर्थ आहे या सगळ्या गोष्टींना सामोरा जायला, म्हणजे फिजिकली सुद्धा आणि सर्व अर्थाने. त्याच्यामुळे तसाच असेल तर दराडेंनी प्रयत्न करून बघावा त्या बाबतीमध्ये. पण हा जो विषय आहे मुळामध्ये, खरं तर मी आज या विषयावर बोलणार पण नव्हतो, सावरकर या विषयावर. पण हे जे असे काहीतरी चहापेक्षा किटल्या गरम असतात बाळू दराडेसारखे, हे काहीतरी बडबड करतात आणि त्यामुळे त्याला पुन्हा शिळ्या कढीला ऊत आल्यासारखा प्रकार होतो. शिळी म्हणजे खरं तर ती नासलेली कढी म्हणजे कढी आहे सावरकर ही. त्यामुळे त्या विषयात जास्त हे करायचं कारण नाही. पण हे असे दराडे-बिराडेंनी बोलल्यामुळे त्या विषयावरती बोलणं हे भाग पडतं. आणि दुसरा भाग हा याच्यातला, की त्यानंतर या सावरकरांनी 39 साली व्हाईसरॉय लिनलिथगोच्या बरोबर करार केला आणि त्या करारामध्ये माझं आयुष्य हे म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदू महासभा यांचं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयुष्यभर इंग्रज, काँग्रेस आणि आपल्या काँग्रेस, गांधी आणि मुसलमानांचा विरोध करेन असं लिहून दिलं. लिहून या विनायक दामोदर सावरकरनी व्हाईसरॉय लिनलिथगोला. तर ते पण दराड्याला दाखवायची तयारी आहे असं असेल तर. या व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या पण गोष्टी आहेत बऱ्याचशा. त्यांच्या बायकोबद्दलचं ते जे सती नावाचं एक कथा आहे, ती सगळी मी दराड्याला वाचायला द्यायला तयार आहे. ज्याच्या मी प्रतीच छापलेल्या आहेत भरपूर. ज्याला हव्या असतील त्याला मी त्या सतीच्या कॉपीज देत असतो. त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत चारित्र्य काय होतं हे सुद्धा त्यांना त्या दराड्याला कळेल या सगळ्या याच्यातून. पण हे जी अशी काहीतरी बावळटासारखी प्रसिद्धीसाठी वक्तव्य करायची ना, की याचं तोंड काळं करून त्याच्यावर दगडफेक करू वगैरे, याला काही अर्थ नाही आहे.
मुळामध्ये तुमचा अभ्यास कमी आहे, इतिहास तुम्हाला कळत नाही, सावरकरांची खरी माहिती तुम्ही घेतलेली नाही आत्तापर्यंत. ह्या सगळ्या प्रॉपगंडामध्ये आणि भाजपच्या कदाचित जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल दराडे, त्यामुळे कदाचित हा सगळा प्रकार असेल. पण हे त्यांनी बोलल्यामुळे या सगळ्या विषयावरती बोलणं भाग पडलं. बाकी दुसरं पुण्याच्या केसमध्ये सत्यकी सावरकरनी पहिल्यांदा केस दाखल केली. त्याच्यानंतर राहुल गांधींनी ती केस संपूर्ण समन ट्रायल म्हणून बदला असं सांगितलं न्यायालयाला. त्याला सत्यकी सावरकरनी नको, नको, नको म्हणाले. त्याला परमिशन देऊ नका. पण न्यायालयाने त्या समन ट्रायलला परवानगी दिली. आता राहुल गांधींनी सात्यकी सावरकरवरती दावा केलाय, की यांनी खोटं शपथपत्र दाखल केलं. आता त्याच्याबद्दल सात्यकीला उत्तर मागितलंय न्यायालयाने आणि 12 जूनला त्याची पुढची सुनावणी होईल. त्यावेळेला समजेलच, की ती दया किंवा माफी मागण्याची जी परंपरा आहे, ती सात्यकी सावरकरांपर्यंत कायम राहते का? हे बघायला लागेल आता, की तोही माफी मागेल या सगळ्या विषयामध्ये. तर तेही आता बघायला मिळेल, की ही परंपरा चालू आहे की नाही. ती एक त्याच्या आधीच्या पिढीपर्यंत चालू होती हे मी पण दाखवून दिलंय. पण आता त्याच्या पुढे सुद्धा ही चालू आहे की नाही, त्याच्यापर्यंतही हे आहे की नाही, हे या निमित्ताने सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. आता कदाचित असे छोटे-छोटेच व्हिडिओज माझ्याकडून आणखीन 2-3 दिवस होऊ शकतील. कारण दिवसभर खूप काम आहे. खूप जणांना मला भेटायचं असतं, भेटावं लागतं. तर पण हा एक महत्त्वाचा विषय वाटला, त्यामुळे याच्याबद्दल बोललो. तुम्हाला या सगळ्या माफीविरव आणि याच्यावरती मी सीरीज पण करणार आहे व्हिडिओची. या सावरकर या विषयावरती आणि त्याच्यामध्ये ते सगळे कागदोपत्री पुरावे दाखवणार सुद्धा आहे. त्याचं ऑलरेडी माझं शूट चालू आहे, एडिटिंग चालू आहे. त्याचे बरेच भाग होतील. 25-30 भाग त्याचे व्हिडिओचे होतील अर्ध्या-अर्ध्या तासाचे कमीत कमी. तर त्यात ती सगळी कागदपत्रं पण मी दाखवणार आहे आणि ज्यांना हवे असतील त्यांना ते एक Google फॉर्म करून त्याच्यावरून त्यांना ती कागदपत्रं पण उपलब्ध करून देईन. त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांनाच होईल आणि आणखीन इतर लोकांचे डोळे उघडण्यासाठी होतील. याला आणखीन एक दराडेल सांगायला पाहिजे, की अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये जे अरुण शौरी म्हणून मंत्री होते, त्यांनीच या सावरकरांवरती आत्ता रिसेंटली एक मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. चांगलं मोठं पुस्तक लिहिलेलं आहे, उत्तम लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी सुद्धा सावरकरांचा खरा चेहरा काय होता, हे दाखवून दिलेलं आहे. दराडेला इंग्लिश 100% येत नसेल, पण त्याचा मराठी अनुवाद येईल लवकरच. तर तो मराठी अनुवाद सुद्धा त्यांनी दराडेंनी विकत घेऊन वाचावा. म्हणजे त्याचे डोळे आणखीन थोडे जास्त उघडतील किंवा विस्फारतील. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओसुद्धा जसं नेहमी सहकार्य करता तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ती तुमची आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.